फ्रेंड्स नमस्कार. तुम्हाला माहिती आहे का आपण कुठे चाललोय ते? आपण चाललोय गजानन महाराजांचं दर्शन घ्यायला शेगावला. ही ट्रिप अचानक ठरली आणि 20 जण होतं. मम्मीच्या मैत्रिणींनी ही ट्रिप अरेंज केलेली. छोटीशी बस केली आणि निघालो. पहाटेची वेळ होती. पाऊस लागला डिसेंबर महिन्यात. शॉक ना? पण ठीक आहे. वातावरण बघा किती छान आहे. थंडगार, ओलं झाले सगळीकडे कारण की पाऊस पडलेला. इथून आम्ही खाली निघालो कारण की आम्हाला आवरायचं होतं आणि आम्हाला रूम हवी होती. म्हटलं इथे बघू कुठे भेटते का नाही आपल्याला रूम. ते गर्दी भरपूर होती म्हणून आम्हाला काही रूम भेटली नाही. आणि हा मंदिराचा परिसर आहे, सिक्युरिटी भरपूर आहे आणि स्वच्छता पण खूप आहे. मंदिराचा परिसर अतिशय सुंदर आणि अतिशय छान आहे. इथे जरा वेळ आम्ही वाट बघितली. आम्हाला रूम रूम हवी होती पण आम्हाला ती रूम काही भेटली नाही. म्हटलं आता करायचं काय. हा मंदिराचा परिसर बघा किती छान आहे. झाडं बघा किती छान आहेत, ती हिरवीगार. ही त्यांची बस असते, ती आपल्याला घेऊन जाते. आणि मग आम्हाला इथे रूम भेटली नाही म्हणून आम्ही बाहेरच्या बाजूला गेलो. तिथे रूम भेटली आम्हाला छान. आम्ही छान आवरलं पण आणि आम्ही निघालो. इथे छान दुकानं असतात, खायची पण दुकानं आहेत आणि शॉपिंगची पण आहे. आम्ही छान आवरलं. हा महाराजांचा मंदिराकडे जाण्याचा रस्ता आहे. हे मेन गेट आहे. इथं आम्ही शेवगावची कचोरी पण ट्राय केली, खूप छान होती. तुम्ही पण नक्की ट्राय करा. हे मेन गेट आहे. किती सुंदर आणि किती रेखीव काम केलेलं आहे. इथून आत आम्ही निघालो महाराजांचं दर्शन घ्यायला. मंदिर बघा किती छान आणि किती स्वच्छ आणि किती छान कोरीव काम केलेलं आहे. सिक्युरिटी पण भरपूर असते. जागी जागी त्यांची माणसं थांबलेली असतात. त्यांनी पांढरा ड्रेस घातलेला असतो, पांढरी टोपी असते आणि विशेष म्हणजे ते सर्वांना माऊली म्हणूनच हाक मारता. हे खूप छान वाटलं. आणि हा चप्पल स्टँड आहे. पाण्याची पण सोय छान आहे. इथं मंदिर आहे एक, त्याचं आम्ही दर्शन घेतलं आणि इथून आम्ही निघालो महाराजांचं दर्शन घ्यायला. गर्दी भरपूर होती. पहाटेची वेळ तरी पण गर्दी बघा किती आहे. रांग पण खूप मोठी होती. इथून आपण महाराजांचं दर्शन घ्यायला जायचं आणि गर्दी भरपूर होती म्हणून लोक सगळी पळत होती. आम्ही पण त्यांच्या मागे नुसतं पळत होतो. चला पळा 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 करत होतो आणि मजा आली. सगळेजण शोभत होते. दर्शन पण छान झालं. गणगण गणात भोवती, गणगण गणात भोवती, गणगण गणात भोवती, गणगण गणात भोवती, गणगण गणात भोवती. गर्दी बघू शकता किती आहे आणि सर्वजण सोबत होतो. हे बघा, हे मंदिराचा कळस आहे. खालची बाजू किती छान दिसते वरनं. एकदम कोरीव काम आणि एकदम छान वाटत होतं. मस्त अचानक ठरले त्याच्यामुळे अजूनच छान वाटत होतं. इथून खाली जायचं महाराजांचं दर्शन घ्यायला. मोबाईल अलाउड नव्हता म्हणून मी हा फोटो महाराजांचा नेटवरनं टाकलेला आहे. दर्शन झालं मग आम्ही महाप्रसाद घेतला. महाप्रसाद पण खूप छान होता. भात, भाजी, पिठलं, वरण, चपाती, लाडू, खूप छान होता प्रसाद. जिथून आम्ही निघालो पुढच्या प्रवासासाठी. तर तो व्हिडिओ पण तुम्ही नक्की बघा.